नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. सर्व पदाकरिता हा प्रश्नसंच आहे. 30 प्रश्न बघणार आहोत. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या कलमाअंतर्गत आदेश काढतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कलम 123 नुसार भारताचा राष्ट्रपती कलम 123 अंतर्गत आदेश काढत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे 1947, 1956, 1960, 1962. मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1960 हा 1 मे 1960 महाराष्ट्राचा स्थापना डे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा राज्यघटना भाग कोणता आहे? भारतातील सर्वात मोठं राज्यघटनेचा भाग कोणता आहे? तर मित्रांनो, मूलभूत हक्क, राज्यघटनेची प्रस्तावना, राज्य धोरणाची तत्त्वे, केंद्र राज्य संबंध. तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, राज्य धोरणाचे तत्त्वे हे भारतातील सर्वात मोठे राज्यघटनेचा भाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन आहे गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, तापी नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर ऑप्शन आहे क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, हॉकी. हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? तर मित्र ऑप्शन आहे प्रतिभाताई पाटील, पंकजा मुंडे, सुशीलाताई शिरोळे यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, यापैकी कोणतेही नाही. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती माहीत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 7, भारताचा पहिला उपग्रह कोणता? भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर मित्रांनो, रोहिणी, भास्कर, आर्यभट्ट, इनसॅट. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन आहे 6, 5, 6, 7. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 6. महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा सर्वात मोठा कोळसा साठा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, झारखंड. भारताचा सर्वात मोठा कोळसा हा झारखंड राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांग दुसऱ्या नावाने ओळखली जाते. सह्याद्री पर्वतरांग दुसऱ्या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन आहे विंध्य, आरावली, पश्चिम घाट, सातपुडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगाला पश्चिम घाटाने ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे नियंत्रक व महालेख परीक्षक याची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतीद्वारे केली जातात. भारताचे नियंत्रक व महालेख परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर ऑप्शन आहे पुणे, नागपूर, अहमदनगर, गडचिरोली. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, ऑप्शन आहे नेहरू, गणेश वासुदेव मावळणकर, राजेंद्र प्रसाद, के.एम. मुशी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गणेश वासुदेव मावळणकर हे भारतातील पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचा राजकीय राजधानी शहर कोणते? महाराष्ट्राचा राजकीय राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी,
मुंबई ही महाराष्ट्राची राजकीय राजधानी शहर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन आहे 1947, 1950, 1951, 1952. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1951 मध्ये भारतातील पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ऑप्शन आहे मित्रांनो संभाजीनगर, जळगाव, नाशिक, बुलढाणा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा लेणी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर ऑप्शन आहे सिंह, हत्ती, वाघ, चित्ता. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती? तर ऑप्शन आहे 250, 275, 288, 300. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 288 महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्याची संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळते? तर ऑप्शन आहे तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील बंगालच्या उपसागरात मिळती गोदावरी नदी. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर पोपट, मोर, गरुड, हंस. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन आहे साल्हेर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तोरणा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होतात? तर नेहरू होते, पटेल होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का राजेंद्र प्रसाद होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर वड, पिपळ, कडुलिंब, नारळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए वड. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर मुंबई, JNPT, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी JNPT हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 552. भारतात लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 552 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे पुणे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमाशंकर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय फूल कोणता? तर गुलाब, कमळ, जास्वंद, सूर्यफूल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कमळ हा भारताचा राष्ट्रीय फूल आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल कोण नियुक्त करतो? तर ऑप्शन आहे मुख्यमंत्री, विधानसभा, पंतप्रधान, राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी राष्ट्रपती हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल नियुक्त करत असतो. प्रश्न क्रमांक 30, भारताचा राष्ट्रीय गान किती वेळ गायले जातात? तर ऑप्शन आहे 45 सेकंद, 50 सेकंद, 52 सेकंद, 60 सेकंद. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 52 सेकंद भारताचं राष्ट्रीय गान गायले जातात. या वेळेमध्ये 52 सेकंदमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा.